नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. महावितरणाच्या कारभारावर ऍडव्होकेट महेश धन्नावत यांचा घणाघाती हल्ला, कायद्याचा धाक उरला नाही, स्मार्ट मीटर बसवण्याच्या पद्धतीवरही आक्षेप, ग्राहकांची संमती न घेता कारवाई केल्याचा आरोप, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा. जालना शहरासह जिल्ह्यात महावितरणाच्या कारभारावरून वीज ग्राहकांमध्ये नाराजी वाढत असताना ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट महेश धन्नावत यांनी महावितरणाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ग्राहकांना अवाजवी बिले देणे, प्रत्यक्ष मीटर रिडिंग न घेता सरासरी बिल आकारणे तसेच सेवा त्रुटी विरोधात ग्राहक मंचात दाद मागूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऍडव्होकेट धन्नावत यांच्या म्हणण्यानुसार जालना येथील ग्राहक मंचात महावितरणाच्या कारभाराविरोधात अनेक प्रकरणे दाखल झाली आहेत. काही प्रकरणांमध्ये चुकीची अथवा अवाजवी बिले, मीटर रिडिंग मधील त्रुटी आणि वीज कनेक्शन तोडल्यानंतरही बिलाचा तगादा लावल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. या प्रकरणांमध्ये ग्राहक मंचाने महावितरणाला दोषी ठरवून दंडात्मक आदेशही दिल्याचा दावा त्यांनी केला. स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून ही वाद. दरम्यान जालना शहर व जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असून ग्राहकांना विश्वासात न घेता किंवा त्यांची संमती न घेता मीटर बसवले जात असल्याचा आरोप ऍडव्होकेट धन्नावत यांनी केला आहे. या पद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा आणि कायदा ही दोन्ही खाते आहेत. असे असतानाही महावितरणाच्या कारभारात कायद्याचा धाक दिसत नाही. ग्राहक मंचाच्याच आदेशानंतरही चुकीची बिले आणि ग्राहकांच्या तक्रारीचे प्रश्न कायम असल्याचं दिसून येते, असा आरोप ऍडव्होकेट धन्नावत यांनी केला. मनमानी थांबवा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागणार. महावितरणाने ग्राहकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन अवाजवी बिलांच्या समस्या दूर कराव्यात. तसेच स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना योग्य माहिती व प्रक्रिया उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ऍडव्होकेट धन्नावत यांनी केली आहे. महावितरणाचा कथित मनमानी कारभार तातडीने थांबवला नाही आणि ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या आरोपावर महावितरण प्रशासन काय भूमिका घेते, तसेच स्मार्ट मीटर आणि बिल संदर्भातील ग्राहकांच्या तक्रारीवर कोणती कारवाई केली जाते, याकडे जालना जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे लक्ष लागले आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.